काय आणलं तर लोणच्याची भरणी आणली ना. काल आंबट खावा. हां, तर काय असते माहिती आहे का तुला? आंबट जर खाण्यात आलं, तारीख जी आहे मागं पुढे सांगितलेली, डिलिव्हरी डेट. एवढं आता तारीख 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 आपल्याला थोडी माहिती. त्यांना काही झाली झालं याला घेतलं लावून कोण आतून कडायला लावून घेतले. त्यानं काय केलं त्याला त्याला कोरडेंदावर असतो टाकला. नमस्कार. तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडं तयारी चालू आहे आईची, जेवण करायचं आता, त्यासाठी तयारी वगैरे चालू आहे. पण मेन म्हणजे आपण आता गावाकडे किती दिवस झाले गेलो नाही? 15 दिवस झाले आहे जवळपास. जास्त म्हटलं चालते, कारण आता वातावरण काय झालं, शेताचा हाल काय सांगतायत. जसं काल चाललो होतो 2 दिवसात. हां, आता पाऊस पडला तर हिरोगार झालंच ना, त्याच्यामुळंच. हो, पंची मारली नाही शेतामध्ये, ते मारायची आहे. खत पण राहील टाकायचं, ते पण होऊन जाईल. पण इकडे टी व्ही लावली तर जमला आहे ना, चांगलं वाटते. दिवस कसं जाते माहीत नाही पडत. पहिले वेगळं वाटत होतं ना. टीव्हीचा फरक पडणारच आहे तेवढा. काय आणि इकडे काय चालू आहे आज? नमकीन. मीठच आहे ना. काही नाही, रिमोट ठेवलं तिकडं. मेन म्हणजे इकडे काय केलेलं आहे जेवण? पातोडीची भाजी केली. अरे, पोळ्या. आणि तुझ्यासाठी तेच का? तेच चालते तुला, मसाल्याची भाजी? पण काय असते माहिती आहे का? जर आता काल काय आणलं तर लोणच्याची भरणी आणली ना. काल आंबट खावा. हां, तर काय असते माहिती आहे का तुला? आंबट जर खाण्यात आलं तर मुलगी होती असं म्हणतात. जास्त आंबट खा वाटलं तर. मग आणि काही जणांना समजा जर मसालेदार तिखट असं खा वाटत असेल तर काय होणार होते? मुलगा होणार असं म्हणतात. आहे का नक्की माहिती आहे तुला असं काही? ऐकलेलं आहे का? आईला विचारू आपण. आई काय करते? काय आलं बघ? खरं असते का असं? हा, तसं काही नसते का? बघ, काही जण तर ते कोळसे माती खातात, त्याचं कसं? पहिल्या बाया खायचं, आता खातात का? आता काजू बदाम पाहिजे. आता काजू बदाम आहे, आणखी तूप पाहिजे. पहिल्या बाया खायचं कोळसे, राखडीतली वावरातली माती खायचा. आणखी काढून ठेवता. आणि ते माहितीये का, खाण्याच्या बहाने ते दात पण घासत होते, असं काही होतं. मातीन दात घासत ना पहिले. कोळशान दात घासत, कोळसा पण खात. हा, माझ्या जाऊबाईला हा, हे खावटाचे कोळसे जास्त. राख, कोळसे. माती. हा, कोणीतरी माती पण आणतात. ते खायची माती कोणती आहे? विकतची माती भेटते ना, मुलतानी माती. हो, पण इकडं तर वेगळंच आहे. इकडं काहीच नाही. इकडं माती वगैरे तसं काही नाही, उलट चांगलं आहे. आंबट आहे, मसालेदार, असंच आहे. तेच नाही, आता ठीक आहे म्हणजे आहे ते आहे, तसं काही नसते. सर्व विटॅमिन काही इच्छा होऊ शकते, तसं काही नसते. तेच तर. चला, असं आहे मेन. आता शेवटी जे आहे तर असं काही आहे का प्रत्येकाला वेगवेगळं काही खा वाटत असं? खा वाटत ना मला. आता हे खा वाटत आहे, बोरं. मग आपण गेलो तर परवा दिवशी होते बोरं. कुठं? त्या चौकडीवर गेलतो ना आपण. कोणते गावरा नाही का? हे काशी बोरं म्हणजे बोरं कोणते खा वाटलं तर पण ते मला नाही दिसले. पण चांगलं गावकडे आले ठीक आहे, जे काही आले ते त्याला वेळ लागते. आणखी तू रस्ता नाही आली म्हणा. काही ठिकाणी येतात म्हणा. नाही, ते बोरं आपल्या आवाज येत असते. गेला तर पाहिजे जाऊ.
आली असं ना ताई. होऊ शकते. ते हरभरा पेरलं तर येते त्यावेळेस. म्हणजे आता सीझन चालू होते ते आहे, किंवा मार्केटमध्ये असलं ते पण आणता येते. नाहीतर इथंच बाजूला वाशिमच्या बाजूला मित्राचं शेत आहे, त्या शेतातनी पण चांगले काशीवर असतात. तिकडे जर गेलो मी तर आणीन. पण सध्या काही तिकडे गेलो नाही आम्ही, माझं पण जाणं झालं. कारण आधी माहिती आहे का, एक व्हिडिओ घेतलेला मी त्याच्या शेतामधला खूप जुना आधी, जेव्हा मी व्हिडिओ स्टार्ट करतो वाशिमला, तेव्हा त्याच्या व्हिडिओमध्ये मोठं जे आहे म्हणजे त्याच्या शेतामध्ये आपल्या व्हिडिओमध्ये घेतलं होतं. नेट वगैरे टाकलेली आणि सर्व भाजीपाला लावलेला असा शूट घेतला होता. त्यावेळेस सहज गेलो होतो आम्ही मित्र सर्वजण. जेवण होतं म्हणून गेलो. चालते ना, ठीक आहे ना, पाहायला काय हरकत नाही. पण आपण जे आहे तारीख जे आहे मागं पुढे सांगितलेली डिलिव्हरी डेट. एवढं काय तारीख आपल्याला थोडी माहिती राहत असते. तरी आता आईला नाही माहिती, आईला समजत पण तसं. पण नवं लागायचं आहे आता, 1-2 दिवसांनी नवं लागल. आणि तशी तर सोनोग्राफीची तारीख दिलेली आहे, अंदाजे देतात ना. 30 नोव्हेंबर. हां 30 नोव्हेंबर किंवा 28, 29, 30 हो. तसं मागपुढे असतेच ना, कन्फर्म नसते ना. म्हणजे जवळपास आता फक्त आणि फक्त 1 महिना राहिलेला आहे. 1 महिना आणि जवळपास 30 दिवस. की बरेच जण 29-30 तारीख अशी आहे. आणि बऱ्याच जणांचं कमेंट आहे, किती जणांचं कमेंट आहे तारीख सांगा. आणि 30 तारीख कन्फर्म सांगितलेली एका जणानं. ऍक्च्युअली नाव नाही आठवलं मला. बरोबर आहे. हो मागं पुढे आहे म्हणा 29-30. हा 30, 29 ते राहतेच सोनोग्राफीवर. 30 तारीख एका कमेंटमध्ये सांगितलेली आहे. नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेईल कोणी सांगितले तर. आता ऍक्च्युअली कमेंट वगैरे पाहिलं नाही आपण. बरेच जण विचारतात ना. हो आपली डायरेक्ट कशी माहिती होईल. तसं काही नसते जे आहे कुठे. आणि आता सोनोग्राफी पण येणार आहे 1-2 दिवसामध्ये, ते पण करायची आहे सोनोग्राफी. हा तेव्हा डॉक्टर कन्फर्म सांगतात. आता जुनं झालं. चला मी ना इकडे तयार चालू आहे आणि इकडे पिक्चर पण पाहणं चालू आहे. काय तर आज कोणता आहे पिक्चर? शिवाजी महाराजांचा. हा मी शिवाजी पार्क असं काहीतरी आहे. मी शिवाजी मराठी पिक्चर. मराठी पिक्चर. चला घ्या बरं पटपट. तर मेन तुला माहिती आहे का नक्की कोणती तारीख आहे? तर मी सोनोग्राफीवरची सांगितले ना 30 नोव्हेंबरला. तसं 9 लागायचं आहे. हा ठीक आहे 9 लागन तेव्हा नोव्हेंबर महिन्यातलं. आता बऱ्याच जणांचं आहे, किती जणांचं कमेंट आहे आपल्याला ते आणखी काय 1-2 दिवसांनी. अनिता घोडसे ताई आहेत. हां त्यांची कमेंट आहे नेहमी की ते तो म्हणताय आम्हाला खूप त्रास होत आहे, राधिका खूप एन्जॉय करत आहे. म्हणजे असं वाटत नाही या राधिकाला बघून किंवा खरंच 8वा-9वा महिना असेल. फ्रीमध्ये राहावं लागतं आणि 9 महिन्यात चालू पण झाला असेल असं वाटत नाही म्हणते व्हिडिओमध्ये. नॉर्मल वाटत आहे म्हणते असं. बरेच जण आता त्याच्यामुळेच चला असं आहे. हो आणखी आता भेटून येऊन गेलेल्या सर्वजण. पण बाबा राहिले ना भेटायचे. हो का? इच्छा राहिलीच नाही मामाची. ते झालं. आता सोनताईचा फोन नाही आला एवढ्यात, ते येणार होते तरी येऊन जाईल म्हणा. चला असं आहे. चला या जेवायला. आता जेवण वगैरे करायचं आहे. तर मित्रांनो बघा इकडं आता जवळपास 10 वाजत आलेले आहे का जास्त आले, 10:15 वाजत आले आणि इकडे गोष्टी चालू आहे दोघी जणांच्या. मग आम्ही झोपत नाही लवकर. सासू सुनेच्या गोष्टी. हा दुपारी झोपल्यावर झोप येत नाही. असं आहे का? म्हणजे दुपारी आराम होते थोडाफार का होईना. चांगली गोष्ट आहे, थोडासा आराम पाहिजे असते दुपारी. वामकुक काय बरं काय आलं म्हणलं 1-2 भांडण केले होते. कधीची गोष्ट? विजून लहानपणी.
आणि जो एका मागे एक पळत माझ्या एका मागे एक पळत जायचं. गोष्ट कोणाची पण नेमकी? तुमचीच. हा माझी. आणखी योग दोघा भावाचं समजा. दोघा भावाचे लहानपणी जो तुम्ही पाहिला असेल योगेश कोण आहे तर? एका मागे एक फिरायचं. माझे एक मुलं किती झाले भांडणं. अच्छा हा ते गोष्ट लहानपणी. जसं की तुम्ही लावून घेतलं कडी, मग त्यांना काही झाले मग याला घेतलं लावून पूल आतून कड्या लावून घेतले. त्यानं काय केलं त्याला घात त्याला कोरडीन दरवाजाच तोडून टाकला. हा अजून तुटलेला आहे तो. अजून तुटलेलाच आहे दरवाजा. त्याने मग एक शिवाजीचं मोठं कॅलेंडर लावून दिला. हा दुसऱ्या बाजून पळून आला. मग बाई अशी लहानपणी भांडणं करायची. काही खरंच असं आहे, लहानपणी लय डेंजर होतं. म्हणजे आता कसं असतेच म्हणा, भावा तर साहजिकच आहे भांडणं, नॉर्मल विषय आहे. पण एवढे भांडणं अक्षरशः कुऱ्हाडी का असते माहिती आहे का? काहीतरी विषय होता थोडंसा, म्हणजे का असते ते खाण्यापिण्यावरून म्हणा किंवा मग चिडवलं हे मतलब चालते. लहान भावाला चिडवलं त्याचं असते. थोडंसं बोलचाल झाली पण त्याला एवढा राग आला हा अक्षरशः तो म्हणे मी तुला मारूनच टाकतो जेवण. कुऱ्हाड हातातनी घेतली आणि एवढा तो मागा लागला की मला भीती वाटत होती ना, चुकून जर कुऱ्हाड लागली हातातली तर काय केलं असतं. हा रागाच्या काही गोष्टी. मग काय केलं अक्षरशः आता म्हटलं हे कुठेही पहिलं तर माझ्याच मागे लागणार आहे. कुठेही गेलो तर त्याला पर्याय एकच होतं. अशा 2 दरवाजे होते, इकडून एक जायचा मार्ग आणि तिकडून बाहेरून येण्याचा मार्ग. आता मी इकडून धसलो आणि 4 दरवाजे असल्यामुळे इकडून धसलो, त्याला आतमध्ये जाऊ दिलं, इकडून बाहेर लावून घेतलं. आता तो डबल तिकडून वापस फिरते तर तिकडची कडी लावून घेतली. मग त्याला प्रश्न पडला की आता निघाव कसं. हा तो कोणला गेला, त्याला यायलाच रस्ता नाही. उलट असं आहे की अंधारकीट घरात. त्यानं धरली डायरेक्ट दरवाजावर कुऱ्हाडी मारली, धप्प 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 धप्प. बरोबर चौकोनी आकार काढला. हा जसं त्या दरवाज्यातून मग वापस आला, दरवाजा तोडून. हुक नाही तोडली त्याला. आता लहानपणी विषय वेगळा होता. आणि मग आता कसं वेळेवर दरवाजा कुठून आणणार नवीन. मोठं बॅनर होतं, ते बॅनर आणला चिपकून दिलं. असं झालं खरंच. पण अचानकच आज आईला पण आठवलं चालू त्या गोष्टी. पोहण्याची गोष्ट सांगत. हो पोहण्याची पण आहे. मस्त शिकला तो. बैलाच्या मागे पळत बैल धुवायला जाय पोळ्याचे. बैलासोबत आणखी व्हिडिओ आहे. बैलाच्या अंगावर बसता मी पोहतानी ते जाऊ द्या फिरतो. आता बैल पोळ्याला पाहिले नाही का तुम्ही, पळत होते ना त्या बैलाच्या मागे एवढे पळत गेले. हो खूप वेळा ते काय बैल पुढेच नॉर्मल. ते बैल काजून काजून लय धावत जाते. वेगळंच विकले नाही. विकले नाही, हे दुसरे आहेत ना, ते जुने नव्हते. आणखी एक विषय आहे. काय सांगितलं आणखी पोहण्याबद्दल? पोहण्याचा काय विषय होता? पोहायला जाय त्यात होता भवरा. त्या भवरातच गेले 2 जण. जो एकामेकाला धरे दुसरा आला त्यानं काढलं एक दोघा. किती वेगळा. आता हिरी तरी पोहतोय. मामाच्या घरी तरी शिकले पण. हा तेच झालेलं आहे पोहण्याचा विषय असायला की मेन म्हणजे लहानपणी कसं असते समजत नाही ना. आता मागच्या वेळेस समर्थ चेतन उन्हाळ्यात नाही आलते ना खेळायला, तेव्हा धरणावर गेले आंघोळ करायला. पण सांगत पण नव्हती की मी गेलो म्हणून पोहायला. गेलोच नाही. पण ते डोळे लाल होतात, केस भुरकट होतात धरणा पोहल्यानं, उडकवते लगेच. आणि मी तसंच मग उन्हाळ्यात नाही माय काय हो ना चेहऱ्यात काळपट पडते. असं अंग पूर्ण जे आहे धरणातल्या पाण्यानं चरपटल्याने होते. हा आणि डोळे लाल जरत होतात, केस बुरकीटक दिसतात. तर मी असंच धरणात पोहायला गेलो होतो अक्षरशः. पण ते काय झालं भवऱ्याचं काय म्हणतात आईने सांगितलंच की डुबलो होतो आम्ही 2 जण, चुलत भाऊ माझा आणि मी, म्हणजे विकी आणि मी 2 जण. आणि चुलत भाऊ मोठा त्यांचं लक्ष गेलं की आम्ही डुबलो म्हणून. त्यानं काढलं आणि लगेच काठावर आलो. पाणी गिनी गेलं होतं पूर्ण तोंडात नाही. कचकच पाणी पिलं होतं आम्ही धरणातलं. आणि बाहेर आल्याच्यानंतर परत पाणी काढलं फुटातलं. तेव्हा असं वाटे पण नाही. शेवटी हा विकेन काय म्हटलं की याच्यानंतर मी पोहायला जाणार नाही, कानाला खडा.
पण तो नंतर काही डबल पोहणं शिकलाच नाही. पण मी बाहेर गावी गेलो तिथं पण पोहणं शिकलो, म्हणजे थोडं नदीवरती. आणि आता पण कंटिन्यू पोहणं वगैरे शिकतो. जे काय विहिरीचं पण पोहणं आहे. तर असं आहे, बरेचसे किस्से घडलेले आहे लहानपणच्या आईचं. आता ते अचानकच आठवण आली, चालू आहे. तसं राधिकाची पण असेल आता खूप सारी लहानपणच्या असतात. प्रत्येकाच्या गोष्टी असतात ना, भांडणं असतात, बोलचाल असतात, काही शाळेत नेत असतातच. अक्षरशः मुलीचं चालतातच. चालते, असं आहे. चला, हा व्हिडिओ आता खूप मोठा होत आहे. तर व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, आणखी फॉलो करा, कमेंट करा. आणखी काय करायचं आहे? काय सांग ना, सबस्क्राईब करा. एक वेळेस मग सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.